नमस्कार, मी सुनीता। आज मी तुम्हाला दिग्दर्शक निकोलस रे यांचा नॉक ऑन एनी डोअर ह्या चित्रपटाची कथा सांगणार आहे। हा चित्रपट प्रभावी आणि वास्तववादी असून तो रे यांनी अत्यंत संवेदनशीलतेने साकारला आहे। नॉक ऑन एनी डोअर म्हणजे तुम्ही कोणत्याही दारावर टकटक केली तरी त्या दारामागे संघर्ष, दुःख, अन्याय किंवा आयुष्याची वेगळी कथा दडलेली असू शकते। प्रत्येक दारामागे कधी-कधी वेदनादायक सत्य लपलेले असते। कारण माणूस गुन्हेगार जन्मता नसतो, परिस्थिती, गरिबी आणि समाजाची उपेक्षा यामुळे तो त्या मार्गावर वळतो। हा चित्रपट समाजातील अन्याय, गरिबी आणि गुन्हेगारी यांच्यातील गुंतागुंतीचे नाते उलगडून दाखवतो। निक रोमॅनो नावाच्या तरुणाच्या आयुष्याभोवती कथा फिरते, जो गरीब वस्तीत वाढलेला असतो। लहानपणापासूनच त्याच्या आयुष्यात गरिबी, वाईट संगत आणि समाजाची उपेक्षा यांचा मोठा प्रभाव असतो। त्याच्या वडिलांवर अन्याय होतो आणि त्या धक्क्यामुळे त्याचे कुटुंब विस्कळीत होते। हळूहळू निक चुकीच्या मार्गावर जातो आणि गुन्हेगारीत अडकतो। त्याच्या जीवनात आलेल्या अडचणी, समाजाची उपेक्षा आणि चुकीच्या निर्णयांमुळे त्याचे आयुष्य कसे बदलते हे चित्रपट अत्यंत प्रभावीपणे मांडतो। एके दिवशी निकवर एका पोलिसाच्या खुनाचा आरोप होतो। या गंभीर आरोपामुळे त्याचा जीव धोक्यात येतो। त्याच वेळी त्याच्या बाजूने उभा राहतो एक प्रामाणिक वकील, अँड्रू मॉर्टन। कोर्टात केस सुरू होते आणि त्यातून निकच्या आयुष्याची कहाणी फ्लॅशबॅकमध्ये उलगडत जाते। वकील न्यायालयासमोर हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की निक जन्मता गुन्हेगार नाही, तर परिस्थितीने त्याला तसं बनवलं आहे। निकचे एक वाक्य चित्रपटात खूप प्रसिद्ध आहे, लाईव्ह फास्ट, डाय यंग अँड हॅव अ गुड लुकिंग कॉर्प्स। यातून त्याच्या बंडखोर आणि निराश मनस्थितीचं दर्शन होतं। अखेरीस न्यायालयात सत्य, न्याय आणि समाजाच्या जबाबदारीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होतात। ही कथा केवळ एका गुन्हेगाराची नाही, तर समाजाने दुर्लक्षित केलेल्या तरुणाच्या आयुष्याची हळवी आणि विचार करायला लावणारी कहाणी आहे। निकोलस रे यांनी या चित्रपटाला वास्तववादी आणि भावनिक स्पर्श दिला। झोपडपट्टीतील कठीण जीवन आणि समाजाच्या दुर्लक्षामुळे तरुणांचे आयुष्य कसे बिघडते हे त्यांनी प्रभावीपणे दाखवले। त्यामुळे हा चित्रपट वास्तव, भावना आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम ठरतो आणि दारिद्र्य, न्याय व हरवलेल्या तरुणाईबद्दल प्रभावी कथा सांगतो। चित्रपटाला वेगवान आणि घट्ट मांडणी दिली, त्यामुळे प्रेक्षक पूर्णपणे गुंतून राहतात। या चित्रपटात हम्फ्री बोगार्ट यांनी वकील अँड्रू मॉर्टनची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे। त्यांच्या अभिनयात संयम, गांभीर्य आणि नैतिकतेची जाणीव स्पष्ट दिसते। ते केवळ वकील नसून एका तरुणासाठी न्याय मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा माणूस म्हणून उभे राहतात। बोगार्ट यांच्या अभिनयाची भावनिक खोली चित्रपटाच्या शेवटच्या न्यायालयीन दृश्यात प्रभावीपणे दिसते। ज्युरीसमोर ते शांत पण ठाम आवाजात मांडणी करत, निक हा केवळ गुन्हेगार नसून परिस्थितीचा बळी आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या अभिनयातून करुणा आणि वेदना स्पष्ट जाणवतात। ते म्हणतात की कोणत्याही दारावर टकटक केली तर त्याला एखादा निक रोमॅनो भेटू शकतो आणि समाजाने दारिद्र्य व उपेक्षेकडे दुर्लक्ष केल्यास असे अनेक तरुण तयार होऊ शकतात। निक रोमॅनोची भूमिका करणाऱ्या जॉन डेरेक यांनी या दिशाहीन बंडखोर तरुणाची वेदना आणि अस्वस्थता उत्तम प्रकारे दाखवली आहे। त्याच्या चेहऱ्यावरची निराशा आणि आक्रमकता प्रेक्षकांना त्याच्या मनस्थितीत घेऊन जाते। जॉर्ज मॅक्रेडी यांनी जिल्हा अटर्नीची भूमिका साकारली असून त्यांनीही बोगार्ट इतकाच प्रभावी अभिनय केला आहे। त्यांच्या न्यायालयातील वादसंवादामुळे दृश्य अधिक तणावपूर्ण आणि रोमहर्षक बनते। चित्रपटाचे छायाचित्रण, प्रकाश आणि सावल्यांचा वापर करून पात्रांच्या मनातील संघर्ष, तणाव आणि अंधार प्रभावीपणे दाखवला आहे। कोर्टरूम दृश्यामध्ये कॅमेऱ्यात हालचाल तणाव वाढवते। संपूर्ण वातावरण वास्तववादी आणि गंभीर वाटते।
पटकथा अत्यंत वांधीसूद असून फ्लॅशबॅक तंत्राचा प्रभावी वापर केला आहे. कोर्टातील घडामोडींमधून निकच्या भूतकाळाची हळूहळू उकल होते. संवाद साधे पण प्रभावी आहेत. विशेषतः निकचे बंडखोर विचार आणि वकिलाचे तर्क यामधील संघर्ष कथा अधिक प्रभावी बनते. पटकथा प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडते. गुन्हा कोणाचा, व्यक्तीचा की समाजाचा? नॉक ऑन एनी डोअर हा केवळ एक कोर्टरूम ड्रामा नसून तो मानवी स्वभाव, समाजव्यवस्था आणि जीवनातील कठोर वास्तव यांचा सखोल अभ्यास आहे. मग लवकरच हा चित्रपट पहा आणि तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. लवकरच येत आहे नवी कथा घेऊन. धन्यवाद.